बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये सलामीचा षटक घेऊन आला जगदीश. ऑन स्ट्राईक आहे. मागील मॅचचा हिरो रंगनाथ, सेमीफायनल नंबर 2 चा प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी रंगनाथ. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विवेक. गेमला सुरुवात मेगा फायनल यासाठी केला होता. अट्टा शेवट गोड व्हावा. आता दोन संघांपैकी एका संघाचा प्रवास चॅम्पियन पर्यंत पोहोचेल तर एका संघाला रनरअप पर्यंत हार मानावी लागेल. कोण जिंकणार? मोर्या 11 बारणे चषकाचा चॅम्पियन कोण ठरणार? मेगा फायनल एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. गोलंदाजी मार्क वरती जगदीश तयार. ऑन स्ट्राईक रंगनाथ. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. मी विनंती करतोय एंट्री गेट वरती जी बाईकची लाईट चालू आहे ती कृपया करून ऑफ करा. यस थँक्यू. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये रंगनाथच्या विरोधात. मागील मॅच मध्ये रंग उधळले अक्षरशः बॅटिंग मार्क वरती रंगनाथनं. परंतु या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये खेळत असताना कशा रीतीनं बॅटिंग होईल. सेकंड बॉल अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये 30 सर्कल मध्ये विसावलाय बॉल. एकच धाव मिळतीये. वेल रनिंग. फिल्डरने एक चांगली रनिंग केलेली आहे. दुसऱ्या धावेचा चान्सच दिलेला नाहीये. या एकेरीनं धावेचा श्री गणेशा मेगा फायनल मध्ये टीम प्रथमेश 11 धामोते संघाची धाव संख्या 1. विवेक ऑन द मार्क. बॉलिंग मार्क वरती जगदीश. 2 बॉल संपले. धाव संख्या ती 1. तिसरा बॉल परफेक्ट यार्कर जड मध्ये टाकलाय. काम फिट केलंय क्लीन बॉलच्या स्वरूपात. पहिला धक्का OUT. बॅटर हॅज टू डिपार्ट. शिवशाहीर आदरणीय गणेशजी ताम्हाणे साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी सालोक संघासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. काय बॉल होता अप्रतिम. मागील जगदीशचा परफेक्ट यार्कर विवेकची दांडी गोल केली. न्यू बॅटर आला आता. पियुष आलाय आणि पुन्हा परफेक्ट यार्कर खोदून काढला अक्षरशः. चुकी केली आहे फिल्डरनं. मिस फिल्डिंगच्या साह्यानं एक्स्ट्रा धाव आणखी एक मिळेल. 2 धावा मिळत आहेत. दुहेरीनं धाव संख्या आहे ती 3 या आकड्यावरती. मेगा फायनल आहे. प्रेशर मॅच आहे. 2 षटकांचा केवळ सामना आहे आणि या चुका तुम्हाला महागात ठरू शकतात यातील मात्र शंका नाहीये. दुहेरीनं धाव संख्या आहे ती 3. बॉल देखील संपले ते 4 बॉल 3. चांगली बॉलिंग करतोय जगदीश. पुन्हा बॅट आणि बॉलचा योग्य तो सहयोग जुळलेला नाहीये. एकच धाव मिळतीये. धाव संख्या पोहोचली आहे ती पुन्हा एकदा 4 आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय. संत क्रिकेट सायंकाळचे सत्र दमटे वातावरण. किमान 15 ते 16 एक विजयाच्या धावा होऊ शकतात. अंतिम षटकात काउंटर अटॅक करावा लागेल. या षटकात अद्याप तरी धावा आलेल्या आहेत त्या 5 आणि 4 धावा आलेल्या आहेत आणि 5 बॉल संपलेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ड्राईव्ह केलाय. सेट ऑन द ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन मध्ये रोशन आहे. चांगली फिल्डिंग. रन मिळते 1. डायरे सर सांगतायत षटक संपलंय. एका षटकामध्ये धाव संख्या आहे ती टोटल 5 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल स्पेल टाकलंय जगदीशनं. एका षटकामध्ये धाव संख्या 5. प्रथमेश 11 दामोते संघ 5 धावा आहेत अवघ्या. 2 षटकांचा सामना आहे. मेगा फायनल तुम्ही पाहताय. प्रेक्षक आणि प्रेक्षक जिथे नजर राहील तिथे प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. अंतिम सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी फुल टॉस बॉल लॉंग ऑन ला पाठवलाय. सीमा रेषेच्या पलीकडे पंचाने रेफर केलाय बिमर साठी. हा रिव्ह्यू चौकार तर आलाय
परंतु नो बॉल असेल तर एक्स्ट्राच्या धावा जरूर मिळतील. या चेक करूया टेक्निकल रूम मधून KTC लाईव्ह इव्हेंट .inच्या टीमला. इथे मात्र बिझी ठेवण्यात आलंय. पाहूयात महत्वपूर्ण डिसिजन आपण पाहूयात टेक्निकल रूम मधून. इट्स अ नो बॉल. 9+4 5चा पंजा बोनसच्या स्वरूपामध्ये मेगा फायनल मध्ये. मागील मॅचचं प्रेशर या एका बॉलला संपूर्णपणे रिलीज झालंय आणि धावसंख्या पोहोचली ती 10 आकड्यावर. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन फ्रीटचा बॉल फेकावा लागेल युवराजला. युवराज बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल मध्ये प्रेशर मध्ये नो बॉल फेकलाय. चला स्वयंसेवकांना आमच्या विनंती करतोय, प्रत्येक झोन मध्ये आपण खऱ्या अर्थानं उपस्थित राहा. अंतिम काही क्षण बाकी आहेत या स्पर्धेमध्ये सांगतेसाठी. ऑन फ्रीटचा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हर मध्ये पाठवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक तर कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरीचा प्रयत्न देखील पूर्ण झालाय आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 12 आकड्यावरती. 1 रन शॉर्ट आहे म्हणजे एकच धाव ऍड होती. 11 धावा धाव फलकावर. या महत्वाच्या गोष्टी आहेत. योग्य त्या रीतीनं ग्राउंडेड बॅट होणं गरजेचं आहे. पंचांचं बारकाईनं लक्ष आहे कारण मेगा फायनल मॅच आहे आणि एक बारकाईचं लक्ष पंचांचं देखील. कौतुक करतोय पंचांचं. तोपर्यंत दुसरा बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती युवराज. फुल टॉस बॉल, मिस इट. बॉल खाली क्षेत्ररक्षक येतोय. स्वतः युवराज पकडले झेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नो मिस्टेक बाय द युवराज. पकडले झेल. बॅटर रंगनाथ होतोय बाद. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर साठी. अतिशय क्रुशियल असा डिसिजन आहे. सर्व गोष्टी आता चेक केल्या जातील आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे कारण एक एक धाव महत्वाची या मेगा फायनल मॅच मध्ये. इट्स अ नो बॉल. दुसरा बिमरचा बॉल फेकलेला आहे युवराजनं आणि तो बाद होतोय या मॅच मधून. रोशन आलाय आता बॉलिंग मार्क वरती. दोन नो बॉल फेकल्यात युवराजनं. आता रिप्लेस बॉल आलाय रोशन. इथे देखील रोशन चुकी करतोय. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. एक्स्ट्राचा धावा भरपूर खर्च होत आहेत. पहिल्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी केली जगदीशनं. त्याच्या मेहनतीवरती पाणी फेडण्याचं काम आता या दोन गोलंदाजांनी केलंय. खरं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पोहोचली ती 15 आकड्यावर. ऑन फ्रीटचा बॉल डॉट बॉल आलाय. रंगनाथनं चुकी केली आहे. फ्रीटचा बॉल होता, संधी होती, संधी गमावली आहे. अखेर एक निर्धाव चेंडू आला आणि निर्धावानं धावसंख्या आहे ती 15. कोलात टाकलाय बॉल, ड्राईव्ह केलाय कव्हर मध्ये. एक धाव मिळतीये. एकेरीनं धावसंख्या आहे ती 16 आकड्यावरती. बॉल संपले त्या षटकातील. 3 बॉल संपलेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शुभम ऑन स्ट्राईक. शुभम साठी हा बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल धावसंख्या थांबते ती 16 आकड्यावरती. किमान एक मोठा फटका. दमट वातावरण आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होणं या सायंकाळच्या सध्या थोडं कठीण आहे.
वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे. नो बॉलचा कॉल पंचांचा आलेला आहे. ऑलरेडी वन बाउन्सचा इशारा होता. सक्त ताकीद होती. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर केलाय रोशन. नो बॉलचा कॉल आहे. चला टाइमपास करू नका. मेगा फायनल आहे. सहकार्य करा. बॅटिंग करताना त्रास होईल. खरं तर सालोक संघाला देखील या गोष्टींकडे लक्ष द्या. नो बॉल कॉल अंपायर. फ्रीडचा बॉल. पुन्हा एकदा फ्रीडचा बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय. शुभम चुकी करतोय. 17 धावा आहेत धावफलकावरती. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. ऑफिशियल एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला सारांश आमच्यापर्यंत पोहोचतोय. 12वा प्रतिनिधी आपण क्लिअर करून घ्या. पहिल्याच बॉल मध्ये नो +4. त्यानंतर त्याच बॉलची पुनरावृत्ती. दुहेरी धाव मिळाली. त्यानंतर पुन्हा नो. त्यानंतर वाईड बॉल आणि त्यानंतर डॉट. त्यानंतर सिंगल आली आहे. त्यानंतर डॉट. त्यानंतर पुन्हा नो आणि पुन्हा डॉट आलेला आहे. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. धावसंख्या आहे ती 17 या धावसंख्येवर. शुभम निर्धाव चेंडू खेळतोय सातत्यानं. पियुष ऑन स्ट्राईक आहे. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न. पियुष खूप मोठी चुकी करतोय. पहिल्या षटकात 5 आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 13, 17, 14 आलेल्या आहेत आणि टोटल 17 धावा आहेत. आणि आता येणारे 12 बॉल मेगा फायनल मध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. ती श्रीराम क्रिकेट संघ सालोक संघाला. नक्कीच मेगा फायनलचा सामना. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 18. 9च्या सरासरीनं 2 षटकामध्ये तुम्हाला 18 धावा काढायच्या आहेत. षटकार 18 हॅट्रिकसाठी प्रियांशी दिनेश शिल्के यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक सालोक संघासाठी. येणारे 12 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 18. 9च्या सरासरीनं धावा काढायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली आहे. एकीकडे आपण पाहतोय सलामीला आपण युवराज आहे आणि त्याच्या साथीला युनिट नंबर 2 वरती रोशन आहे. पहिल्या दिवसामध्ये काय कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, परंतु आता मेगा फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. चला थोडं स्पीडअप करा. कालव होतोय याची सुद्धा नोंद घ्या. चेंडू तुम्हाला दिसणार नाही. येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. मेगा फायनल पुरस्कृत राकेश दत्त कुंडलिक पवार आयोजित मोर्या 11 बारणे चषक 2026चा हा मेगा फायनल. आणि मेगा फायनल एकीकडे दामोते आणि त्यांच्या विरोधामध्ये सालोक या 2 संघादरम्यान फाईट. मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहे आणि गोलण्याच्या ट्रॅकवरती हरेश आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. चला पहिला चेंडू फेस करतोय. एकीकडे आपण पाहतो युवराज आहे आणि त्याच्या साथीला रोशन आणि युवराज. स्ट्राईक वरती पाहतोय आपण युवराज आहे. पहिला चेंडू फेस करतोय. इथून फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटकावलाय. सिंगल कंप्लीट डबल मध्ये कडे आणि इथं चुकी झाली. चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. युवराजच्या बॅट मधनं गटागती प्रहार. चौकार.
चेंडू अडवायचा होता चेंडू थोडंसं फंबल झालं आणि या फंबलचा फायदा नेहमीच पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात. आता येणारे चेंडू असतील मात्र 11 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 14 धावा 11 चेंडू. काय फटका खेचलाय पहिला लेग साईडच्या दिशेनं आणि इथून धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र बिनबाद 4 धावा. नेक्स्ट बॉल हरेश गोलच्या ट्रॅकवरती दामोते संघाच्या एंड कडून आपण पाहतोय. थोडंसं फंबल झालंय. चला थोडं स्पीडअप करा कारण सूर्य अस्ताला निघून चाललाय याची सुद्धा आपण नोंद घ्या आणि निघून सुद्धा गेलेला आहे कारण दिसत सुद्धा नाहीये याची सुद्धा नोंद घ्या आपण. चला दुसरा बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये युवराजचे बॅट तलपली आहे. नेक्स्ट बॉल फटका दमदार आहे फक्त गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे झेज करतायत कोणती चूक नाहीये. फलंदाज बाद घातक फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर जाईल. युवराजचा झालाय पारीचा अंत. बॅक टू द डगआउट युवराज. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानाच्या बाहेर. युवराज मात्र परतीचा प्रवास इनॅट नंबर 3 वरती फलंदाजीसाठी न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तेजस आलाय. नेक्स्ट बॉल इथून कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील करतायत परंतु नाही आहेत. बॉल आला इथून डॉट आलाय. आता समीकरण येणारे 10-9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूवरती तुम्हाला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबल जर चालू ठेवली असती ना तर विजयाचं समीकरण लवकर जवळ गेलं असतं परंतु इथं मोठ्या फटक्याच्या नादात डॉट होत आहे चेंडू. इथून फटका फसला आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार. यष्टी रक्षकाकडनं झाली आहे चूक आणि धावा मिळतील 4. इथून 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अंपायर वाईट नाहीये ना बॉल नाहीये ओके. आणि बाहेरून आवाज नका रे देऊ तुम्ही. मेगा फायनलचा सामना आहे. मग 8 धावा धाव पुस्तकावरती. आता समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू. इथून लेग साईडच्या दिशेनं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. पहिला चेंडू एक टप्प्याकर चेंडूला अडवलं जातं. सिंगल प्राप्त झाले. सिंगलनं समाधान त्याला माहिती आहे. सिंगल इथं कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 9 धावा. येणारे अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. फटका दमदार वाटा शॉट. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या बाहेर गेलाय. आउट ऑफ सीमा पार. विजयाच्या समीकरणात आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 1 बाद 15 धावा. येणारे असतील मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. पंधरा धावा धाव पुस्तकावरती. येणारे 6 चेंडू आणि तो नशिबाचा चौकार आपण पाहिला. काय चला मीटिंग घेऊ नका. 6 चेंडू फेकायचे आहेत. 3 धावा काढायचे आहेत. एका संघाला चेस करायचे आहेत. एका संघाला डिफेन्स करायचे आहेत. येणारे मात्र आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी मात्र धावसंख्येची गरज आहे. येथील लाईट बंद कर. कोणी लावले ती लाईट बंद कर. बाईक वरती लाईट बंद करा. ओके धन्यवाद मंडळ आभारी आहे.
असं सहकार्य करत राहा. येणारे 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. एका संघाला चेस करायचे, एका संघाला डिफेन्स करायचे. दोन्ही संघाचे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. एकीकडे पाहतोय नेरळ पट्ट्यातील दामोते संघ आणि एक कर्जत पट्ट्यातील सालोक संघ. दोन संघादरम्यान चालू असलेली लढत मैदानाच्या आतमध्ये. काय प्रेक्षकांच्या भेटीला सामना आलाय आणि ज्या फटक्याची नितांत गरज होती ती मात्र पाहिली. अंतिम चेंडूवरती काय फटका खेचला. क्रिकेटमधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या बाहेर गेला आणि मात्र विजयाच्या समीकरणात मात्र सामनाला घेऊन आलाय, कलाटणी देऊन आलाय. आणि नेक्स्ट बॉल आता येणारे 6 चेंडू 3 धावसंख्येचे घेते. पहिला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या ट्रॅक वरती. इथून फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी कमी, शतरक्षक आहे जेच करतात, परंतु झाली आहे चूक. जेलची शक्यता होती. जेल जर तुम्हाला आणि रनआउट झालाय. येणारे 5 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 1. 5 चेंडू 1 धावा. आता सामना भेटीला, चांगला सामना भेटीला आलाय. त्याचा समीकरण होता एकाच बॉल मध्ये आपण उरकून टाकू, परंतु झालाय रनआउट. जाऊ द्या. येणारे 5 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 1. 5 चेंडू. सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं आहे. इथून मात्र आणि विजय फटका मैदानाच्या आतमध्ये. सालोक संघ झालाय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं करूया इथून घोड कौतुक. वेल प्लेड. आली लाईट आली. रोशनसाठी एक पारितोषिक आलंय. त्या षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कोणाकडून आलंय? प्रियांशी शेलके यांच्याकडून या रोशनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला हॉलेंडर. मेगा